सध्या घारगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरांना आगी लावण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या आगीमुळं ही जी वनसंपत्ती आहे, डोंगरावरची वनसंपत्ती आहे, वन्यजीव आहे, मोठे-मोठे वृक्ष असतील, त्याच्यानंतर काही प्राण्यांचा, वन्यजीवांचा जो अधिवास आहे, अत्यंत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते जळून खाक झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती आहे आणि या आपत्तीकडं वन खात्याने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण ही आपत्ती ही काही वर्षांनी मानवावर सुद्धा येणार आहे. जर हे मानवनिर्मित असेल, तर मानवनिर्मित जो कोण मानव आहे, जो कोण माणूस आहे, त्याचा शोध घेऊन वन खात्याने त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून जे मनुष्य पुढची पिढी आहे, या पुढच्या पिढीसाठी आपण काही ठेवणार आहे की नाही, हे जर असे आग वगैरे लावण्याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात जर वाढलं, तर वनसंपदा राहणार नाही. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होईल. कोरोना काळातच जर आपण अशा पद्धतीने ऑक्सिजन कसा मिळवला आहे आणि हे जर अधिवास जर नष्ट झाला, तर माणूस जगणार कसा? याच्यावर वन खात्याने महत्त्वाची गोष्ट, हे का होतं हे मानवनिर्मित असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर जो कोण करतोय त्याच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता ही जी आपली साधन संपत्तीमध्ये हे जे काही वनसंपत्ती आहे, ही याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. तर हे आपलं जपण्यासाठी ज्यावेळेला उन्हाळा चालू होतो, त्यावेळेला वन खात्याने योग्य पद्धतीने लक्ष देऊन योग्य वेळेत जाळपट्टे जर काढले, तर हे प्रमाण कमी होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे समजा कधी बाय चान्स आग वगैरे जर लागली, तर मनुष्यबळ योग्य पद्धतीने पुरवण्यात आलं पाहिजे. हे जे अपडेट आहे, हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सरकारने सुद्धा लक्ष देऊन वन खात्याला योग्य ते इन्स्ट्रुमेंट पुरवली पाहिजे.